सरहद स्कूलमध्ये आजी आजोबांचा स्नेह मिळावा, पारंपरिक वेशभूषा, पाककला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद. मला भारतीय जनता पक्ष धार्जिन नाही, तो पक्ष माझ्या लायकीचा नव्हता. राज्यमंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जोरदार फटकेबाजी. केंद्रीय अर्थसंकल्पाची राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून सविस्तर माहिती. अजित पवारांनी आकडेवारीच दिली, महाराष्ट्राची भूमिकाही मांडली. अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख, पण महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याचा नाही. लोकसभेला झटका बसल्याने आयकरात सवलत, पटोलेंची टीका. हा ड्रीम नव्हे तर डेडफुल अर्थसंकल्प. त्यात बेरोजगार लोकसंख्येसाठी काहीच नाही. सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात. संजय शिरसाट रस्त्यावरची चर्चा थांबवावी. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या इच्छेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची तंबी. कागदावरचे आराखडे नव्हे, प्रत्यक्ष समस्या सोडवा. बरजोर मेहता यांचे नव प्रकल्पांसाठी युवकांना आव्हान. सोनं साखळी चोरणारा इराणी गुन्हेगार अटकेत. मध्य प्रदेशातील दरोडेखोर पुण्यात सापडला. व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांना मिळाले यश. चोरट्यांची चालण्याची लगब ठरली अटकेचे कारण. पोलिसांनी 18 लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड. टी शर्ट आणि चालण्याच्या पद्धती ठरली महत्वाचा दावा. बजेटमध्ये महागाईवर काहीच नाही. कृषी विभागाचे केवळ कौतुक, पण हमी भाव नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले मोदी सरकारचे चिमटे. यमुना वादानंतर सैमी दिल्ली निवडणुकीचा चेहरा बनले. हरियाणाचे मुख्यमंत्री दिवसाला 4-5 सभा घेत आहेत. बैलगाड्यातील पाणी भरून प्रचार. पॉइंट्स मध्ये 2025 चे बजेट. 12.75 लाखापर्यंतच्या कमाईवर कोणताही कर नाही. मोबाईल फोन व ईव्ही स्वस्त होतील. मोदी म्हणाले, हे आम आदमीचे बजेट. यामुळे देशातील नागरिकांचा खिसा भरेल. या बजेटमध्ये मोठा बदल होणार. योगी महाकुंभला पोहोचल्याची 15 छायाचित्रे. चेंगराचेंगरीनंतर पहिल्यांदाच घटनास्थळी पोहोचले. रामभद्राचार्यांनी मुख्यमंत्र्यांना मारली मिठी. राहुल अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले होते तो मायदेशी परतला. मनाला डंकी मार्गावर मृतदेह सापडतात. जर चालू शकत नसाल तर तरफडून मराल. छत्तीसगडमध्ये 8 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त. बिजापूरमध्ये दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू. मोठ्या नक्षलवाद्यांना घेराव घातल्याची भीती. महाकुंभात होत आहे न्यूक्लिअर टेस्टिंग. पथकांचे 24 तास निरीक्षण. घाटापासून ते मेळापर्यंत रेडिएशनची तपासणी. मौनी बाबांनी महाकुंभात घेतली भूसमाधी. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आत्मांना शांतीसाठी 7.51 कोटी रुद्राक्षांपासून 12 ज्योतिर्लिंग बनवले. कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेली दुसरी चेंगराचेंगरी चव्हाट्यावर. सनदी पोलीस अधिकाऱ्यांच्या मौनाने पीडित कुटुंबांची चिंता वाढली. एक देश एक निवडणूक या विषयावर जेपीसीची दुसरी बैठक. समितीने सूचना घेण्यासाठी यादी तयार केली. माजी सरन्यायाधीश, निवडणूक आयोग, राजकीय पक्षांचा सहभाग.